नमस्कार. अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. भावी नगरसेवक राहुल चाबुकस्वार यांच्या नेतृत्वात प्रभाग 29 मध्ये होम मिनिस्टर वहिनी जोमात बाकी कोमात कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 29 मध्ये भावी नगरसेवक राहुल चाबुकस्वार यांचे नेतृत्वाखाली सिने अभिनेता रमेश परळीकर प्रस्तुत होम मिनिस्टर वहिनी जोमात बाकी कोमात हा लोकप्रिय कार्यक्रम नाथ व्हॅली शाळेसमोरील मैदान, कांचनवाडी, सातारा रोड, छत्रपती संभाजीनगर येथे शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल साहेबराव चाबुकस्वार व सौभाग्यवती कोमल सारंग तरंगे यांनी केले. भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर सातारा गाव परिसर नक्षत्रवाडी व कांचनवाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. होम मिनिस्टर कार्यक्रमातील विजेत्यांना आयोजकांच्या वतीने आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रथम बक्षीस म्हणून इलेक्ट्रॉनिक्स बाईक, द्वितीय बक्षीस फ्रीज, तृतीय बक्षीस LED TV, चतुर्थ बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवे बक्षीस ओव्हन, सहावे बक्षीस 10 मिक्सर, सातवे बक्षीस 10 इस्त्री यासह 51 पैठण्या व 101 आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सादरीकरण सिने अभिनेता रमेश परळीकर व त्यांच्या वाद्यवृंद समूहाने केल्यामुळे संपूर्ण वातावरणात उत्साह व मनोरंजनाची रंगत निर्माण झाली. महिलांनी या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करत राहुल भाऊ व कोमलताई यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त केला. भविष्यात असेच प्रकारचे सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. यावेळी भावी नगरसेवक राहुल चाबुकस्वार यांनी महिलांच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. महानगरपालिकेत गेल्यावर प्रभागातील मूलभूत सोयीसुविधा, नागरी समस्या व नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रभाग क्रमांक 29 मधील भारतीय जनता पार्टीचे इतर उमेदवारही विकास कामांमध्ये कुठेही कमी पडणार नाहीत असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. एकूणच राहुल चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेला हा कार्यक्रम महिलांसाठी आनंदाचा, सन्मानाचा व विश्वासाचा सोहळा ठरला असून प्रभाग 29 मध्ये सामाजिक एकोपा व विकासाभिमुख राजकारणाची सकारात्मक छाप उमटली आहे. बस, धन्यवाद. जाऊ तुम्ही खाली. त्यांचे धन्यवाद कार्यक्रम ठेवल्याबद्दल. 10 किलोची ही वॉशिंग मशीन आहे. याच्यामध्ये 10 माणसांचे कपडे आरामशीर धुवू शकतात. म्हणजे जशी माणसं आहेत तसेच बक्षीस सुद्धा दिलेले आहेत. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. या राहुल मोठा कोमलताई पुढे थांबा. हा, घ्या फोटो. खालून फोटो घेतला तर चांगला येईल. सगळेजण खाली उतरा. फोटोग्राफर हा, तुम्ही थोडं खालून फोटो घ्या म्हणजे चांगला झालं. हा, ही पण खांद्यावर ठेवा. दुसरी एक पहिली तुम्ही खाली ठेवा ना दादा, तुम्ही ठेवा खाली. बस, मला सांगा तू त्यांना कोमलताईंना सांगा मला TV मिळाला. हा, पहिली येस, पुढे बघा फोटोसाठी. थांबा थांबा, फोटोसाठी पुढे बघा. हा, चला. काय सांगाल तुम्ही आयोजकांना? त्यांनी कार्यक्रम ठेवला, छान वाटलं आणि सगळ्यांना बस भया बस, तुम्हाला फ्रीज मिळाला, आनंद पोटात माझा माहिती. धन्यवाद. आता हा आणि मुलीला पायी स्कूलला नेत होते आणि आणत होते. माझे मिस्टर आउट ऑफ राहतात. तुमचे मिस्टर गाड्यांच्या दुकानात तरी तुम्हाला गाडी घेऊन देत नव्हती का? JCB ऑपरेटर आहे. JCB ऑपरेटर आहे. तुम्ही कसं म्हणले गाड्यांचं? रत्नप्रभा JCB ला आहे. अच्छा, वेगळ्या डिपार्टमेंटला आहे. असू द्या. बघा भाऊ, या वहिनी लहान मुलांना शाळेत सोडायला पायी जात होत्या, पायी येत होत्या. त्यांना गाडीची गरज आहे. पण या बिचारायला म्हणलं तुमच्याकडे गाड्याला येतं, सोडून द्या. ते होम आणि ती तुम्हालाच मिळणार आहे. राहुल भाऊंनी तिकडनं म्हणले नाही त्यांनी जिंकली, त्यांना द्यायची. मी फक्त असंच म्हणलं होतं गाडी वापस द्यायची, बाकी काय नाही. या गाडीवर बसा. काही जात होता बघा, नशीब मोठ्या मुलांमुळेच तुम्हाला गाडी मिळाली आहे. त्यांच्या खांद्यावरती बैठक ठेवा. आता तुमचं मनोगत काय आहे? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा, बोला. बिंदास दोघांबद्दल बोला. भाऊने आणि ताईने बाहेर यायची संधी, म्हणजे लेडीज शक्यतो बाहेर येतच नाही. असं कार्यक्रम असला की येऊ शकत नाही. मी म्हणते भाऊनी निवडणं आली की म्हणजे परत एकदा असा कार्यक्रम होईल. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना भाऊला निवडून आणलं पाहिजे. बाबा बोल रे. हा, त्याचा जीव चाललाय मला. हा, काय बोलायचं तुला? तुझ्या मम्मीला गाडी लागली, कसं वाटते तुला?
चालू होतं. तू गाडीवर बसणार का? गाडीवर बसणार का? हा. तू चालवतो का गाडी? नाही. मग कधी शिकणार गाडी चालवायला? उद्या. क्या बात आहे. तुम्ही असंच बसा. आता ज्यांचं फ्रीज आहे ते फ्रीज पुढे घ्या, वॉशिंग मशीन घ्या. सरका 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 अजून सरका 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 होईल थोडं पलीकडे सरका. हा घ्या फोटो आता सगळ्यांनी. चला वहिनी मला इथे जागा द्यावं थोडीशी. नाही गाडीवर तुम्ही बसा, बसा गाडीवर. हा घ्या फोटो. चला घ्या. भेटला. आपल्यासाठी लकी ड्रॉतून पैठणी मिळणार आहे. बाईट होतील, बाईट झाले की आपण लकी ड्रॉतून पैठणी देणार आहोत. धन्यवाद. भाऊ महागाई आहे. तो जो कार्यक्रम घेण्यात आला भाऊच्या माध्यमातून तुम्हाला प्रथम बक्षीस मिळालेलं काय वाटतं तुम्हाला? कुठे बक्षिसं देण्यात आलेली काय वाटतं याबद्दल तुम्हाला? बक्षिसांचं तर आहेच, पण कोमलताई आणि राहुल दादा यांचं नेचरच एवढं भारी आहे ना, तर ते नगरसेवक तर होणारच आहे, पण त्यांनी हा कार्यक्रम ठेवून अजूनच सगळ्यांची मनं जिंकल्याचा कार्यक्रम केला आहे हा खरं म्हटलं तर. आणि खरंच खूप छान स्वभाव आहे कोमलताईंचा पण, आणि महिलांसाठी तर खूप छान होणार आहे की आपण प्रत्येक प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करू शकतो. आणि राहुल दादांचं विचारायचंच नाही, ते खूप छान आहे त्यांचं पण. हे प्रत्येकाला वेळ देतात, प्रत्येकाशी व्यवस्थित बोलतात, आणि हे तर काय म्हणजे सगळ्यांशीच प्रेमाने बोलणारे वागणारे हे दोन्ही पण. त्यामुळे मग यांचा विजय तर नक्कीच होणार आहे. हा कार्यक्रमसुद्धा एवढा छान झाला आहे, मनोरंजन झालं आहे, छान छान मोठी मोठी बक्षिसं ठेवली आहेत आणि बक्षिसं ठेवली आहे, सगळ्यांना बक्षिसांचं वितरण पण झालं आहे छान. असं एवढा छान कार्यक्रम मी आजपर्यंत नाही बघितला, आणि तो खरं म्हटलं तर कोमलताई आणि राहुल दादांमुळेच शक्य झालं आहे. त्याच्यामुळे त्या दोघांनाही धन्यवाद, आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. काय अपेक्षा राहील तुमच्या निवडून आल्यानंतर तर आम्ही अपेक्षा करणं सोडून देणार आहे, कारण की ते न बोलता आमची कामं सगळी करणार आहे. कारण कोमलताईंना सगळे महिलांचे म्हणजे माहीत असतं अडचणी काय, आणि राहुल दादा यांना सुद्धा माहिती इथल्या सगळ्या अडचणी, कारण ते इथे राहिलेले, बोललेले, सगळ्यांशी फिरलेले सगळ्यांसोबत. त्यामुळे त्यांना अडचणी सांगण्याची काही गरजच नाही. ते खूप छान कार्यकर्ते होणारे दोघंही, आणि खरंच म्हणजे त्यांना निवडून द्यावं सगळ्यांनी, मला असं वाटतं. एक स्पेशली मी सांगणार आहे सगळ्यांना की खरं आम्ही आमच्या घरी पण आणि इथं असलेले सगळे जे लोक आलेले आहेत त्यांनाही सांगणार आहे की तुम्ही खरंच यांच्या खरं पाठीमागे उभे राहा आणि यांना निवडून द्या. बस धन्यवाद. हा खूप चांगला कार्यक्रम घेण्यात आला. महिलांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काय सांगाल भाऊ या कार्यक्रमाबद्दल? आता जे आमच्याकडून झालं ते आम्ही महिलांसाठी पूर्ण केलं, कारण की वार्डाचं आम्ही इथं खार इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी इच्छुक उमेदवार आहे, अनुसूचित जाती जमातीचा, आणि OBC-मधून आहे. त्याचाही माझ्यासोबत उभा आहे. पण काय गेल्या 10 वर्षापासून या भागामध्ये कोणताही विकास झालेला नाही. इथं मोठमोठाले दिग्गज नेते उभा राहिलेले आहेत, पण त्याने या भागामध्ये कोणताही विकास केला नाही. आज आपण हा महिलांचा कार्यक्रम ठेवला. महिलांना येण्यासाठी आज इतका त्रास झाला, कुठं रिक्षाने भेटल्या, कुठं काही सुविधा नव्हत्या, काहीच नव्हत्या. पैपई आल्या महिला अक्षरशः 5-5, 10-10 किलोमीटर पैपई आला. आता 29 प्रभाग जो आहे तर हा कमीत कमी 25 ते 30 किलोमीटरचा प्रभाग आहे. यामध्ये कसं महिलांचे इतके गैरसोय होतात, सगळ्या मुलांना शाळेची परेशानी, सगळ्या हर गोष्टीची परेशानी आहे इथं. आता बक्षिसं ठेवण्यात आले होते की काही महिलांना एका महिलेला स्कूटी लागली. त्यांनी म्हणले की बाबा माझ्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप सारे, आपण जर नगरसेवक म्हणून निवडून आलात तर या प्रभागासाठी स्कूल बसची सुविधा चालू करणार का? 100% स्कूल बसची आपण सेवा चालू करणार. या महिलांना जे बी शाळेतले असतात मुलांना जे बी परेशानी होत्या, शाळेची फीस म्हणा, तुम्ही हॉस्पिटल म्हणा, दवाखान्याचं काम म्हणा, या सगळ्या सुविधा आम्ही दोघं मिळून करणार 100%. इथल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आवाहन करणार का बाबा सगळं आता भारतीय जनता पार्टीचं चालू आहे, सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचं करा. विकासाला मत द्या, आम्हाला पाहून नका मत देऊ, पण विकासाला मत द्या. जे तुमचे कामं करून ते करा. आतापर्यंत ज्या लोकांनी तुमचे कामं नाही केले त्यांना तुम्हाला मत देऊन काही फायदा होणार नाही. उद्या चालून तुमचं जे रडणं आहे 10 वर्षापासून तेच रडणं चालू होणार. त्यासाठी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे का बाबा तुम्ही विकासाला बघून मत द्या. आपलं नाव? राहुल साहेबराव चाबुकस्वार, आणि माझ्यासोबत OBC सारंग तरंगे. भाऊ, आज जो कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये प्रभागातील महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि खूप उत्साहाचं वातावरण होतं. काय सांगाल भाऊ, त्या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काय होता?
या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काहीच नव्हता. कार्यक्रम घेण्याचा तर एवढंच होतं की ज्या महिलांना घराच्या बाहेर कधी निघायला वेळ मिळत नाही किंवा ते 24 तास घरात कामात अडकलेले असतात, त्यांना काहीतरी एक मनोरंजन म्हणून, एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने 1 तास 2 तास बाहेर पडण्याची संधी मिळावी, एक एन्जॉय करण्यात यावा, स्पर्धा घेण्यात आली. आणि होम मिनिस्टर हे रमेश पर्लेकर अभिनेते यांचेही खूप आभार मानतो. आणि आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना आज बाहेर येण्याची संधी मिळाली आणि त्यांना खूप आनंद झाला. असंच माता भगिनी, बंधू, मित्र, परिवार, गावातील सगळे सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमचे भाजपा जिल्हा शहराध्यक्ष किशोरदादा शितोळे हेही उपस्थित होते. त्यामुळं आम्ही कार्यक्रम हा खूप छान प्रकारे पार पडला. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं चांगलं बिगुल वाजणार आहे आणि तुम्ही या प्रभागातून इच्छुक आहात. तुमच्या वार्डासाठी तुम्ही काय करणार? आता तसं सांगायचं म्हणलं तर 10 वर्षापासून काही तर काहीच कामं झालेलं नाही आहे. आता हे होम मिनिस्टरचा कार्यक्रम ह्या ज्या ठिकाणी आहे, पैठण रोडपासून इथपर्यंत दिवसात पूर्ण रस्त्याने अंधार होता. मायाला तिथून पायी इकडे येत होता. इथं येण्याची सुविधा पण नव्हती. ते लाईट रस्त्याने पूर्ण अंधार होता. त्याच्यानंतर इथं ड्रेनेजची समस्या आहे. गल्लोगल्ली असं दारात पाणी साचतं ड्रेनेजचं. त्याच्यानंतर पिण्याचं पाणी 8 दिवसाआड पाणी येतं. ते बी काय अर्धा तास 15 मिनटं, कधी कधी गढूळ पाणी येतं. रस्त्याची अडचणी आहे. कार्यक्रमाला येतानाही तिकडं ट्रॅफिक इतकी जाम असते रस्त्यांनी, कुठलंही एकदम रस्त्याने अंधार असल्यामुळं गाडी जवळून जाते तरी कळत नाही, अपघात होतात. एवढ्यामध्ये इकडं अपघाताच्या खूप घटना घडल्यात. तर या माध्यमातून मी सांगेल की मी भविष्यात चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि 100%. येत्या काळामध्ये समजा तुम्हाला नागरिकांनी संधी दिली तर तुम्ही पुढं काय अजून समजा नवतरुणांना, नवयुवकांना काय रोजगाराची संधी उपलब्ध? मला कधी या प्रभागातील मायबाप जनतेने नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली तर मी या संधीचं 100% सोनं करून दाखवेन. आपलं नाव सांगा. मी ॲडव्होकेट सारंग तरंगे आणि उमेदवार सौ कोमल सारंग तरंगे, माझी धर्मपत्नी. यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने फार मोठ्या प्रमाणात निधी दिला होता आणि त्या निधीचा वापर करून ह्या भागात काही प्रमाणात कामं झालेली आहेत. आणि या पुढे या भागाचा जर जलद विकास करायचा असेल, या भागात पाणी पुरवठा असेल, रस्त्यांचा विकास असेल, नाल्यांचा विकास असेल, ड्रेनेज लाईन आहे, ह्या सगळ्या कामासाठी जर योग्य उमेदवार म्हणून कोण असेल तर राहुल चाबुकस्वार आणि आमच्या कोमलताई राहणार आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने असणाऱ्या ह्या उमेदवारांना जेव्हा ही निवडणूक लागेल त्यावेळेस मला नक्की आत्मविश्वास वाटतो की ह्या भागातलं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं, विकासाच्या बाजूनं असणारं आणि एक नवा चेहरा लोकांना हवा आहे. आणि म्हणूनच राहुल चाबुकस्वार जे आमचे मित्र आहेत या ठिकाणी, ते अतिशय कुठलंही काम एकदा हातात घेतल्यानंतर तडफेने करणारे आहेत. आमचे सारंग तरंगे ॲडव्होकेट सुशिक्षित आमचे आहेत. त्यांच्या पत्नी सुविध पत्नी कोमलताई यासुद्धा सुशिक्षित, एक उच्च विद्याविभूषित उमेदवार आहेत. आणि म्हणूनच या काम करून भारतीय जनता पार्टीचे हे सगळे उमेदवार निवडून आणण्याची मी जिम्मेदारी घेईल आणि निवडूनच आणणार. कारण आपल्याला विकासाला मत पाहिजे. जसं म्हणतात केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र, तसे इथे आम्हाला भारतीय जनता पार्टीचाच महापौर आणि पक्ष. भाऊ, आज जो कार्यक्रम घेण्यात आला महिलांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण होतं, काय सांगा भाऊ या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काय? या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश असा की महिलांच्या एक आनंदासाठी, मनोरंजनासाठी यासाठी केलेलं आहे. पण आता आज खूप महिलांनी नाराजगी दाखवली इथं की वॉर्डात काही सुविधा नाही, काही काम नाही, हे नाही ते नाही. येत्या काळामध्ये भाऊला जर संधी दिली तर काय म्हणजे कामं कशी होती? खूप म्हणजे प्रगती, समजा जी नाराजगी लोकांची ती राहणार नाही. त्याचा पूर्ण प्रयत्न 100% प्रयत्न राहील की कामं 100% होणार. काय शुभेच्छा देणार? काय शुभेच्छा देणार? शुभेच्छा याच की निवडून आले पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, अजून पुढं गेले पाहिजे.